वार्ड 1 मध्ये एक मारहाणची प्रकरण समोर आली आहे. आपली काय प्रतिक्रिया? आपण उमेदवार आहे मध्ये. मला काल रात्रीच कळलं की वॉर्ड नंबर 1 मध्ये कांदरपाडा परिसरात कुठल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक एका माणसाच्या घरात जाऊन त्याला मारामारी केली, म्हणजे प्रचार रॅलीत. म्हणजे कुठे तरी एक गुंडागर्दी, दादागिरी चालू आहे. इलेक्शन कमिशनर झोपलंय का? आता जेव्हा इलेक्शन चालू असते, पूर्ण प्रक्रिया इलेक्शन कमिशनरच्या अंडरमध्ये येते. आता मी प्रत्याशी आहे, मी स्वतः उमेदवार आहे. आमच्याबरोबर 4-4 इलेक्शन कमिशनरचे अधिकारी आणि 4-4 पोलीसवाले असतात. मग काल शिंदे सेनेचे उमेदवारांची प्रचार रॅली असताना तिथे पोलीस किंवा इलेक्शन कमिशनरची लोकं का नव्हती? ही दादागिरी आणि गुंडागिरी का चालू दिली? एका व्यक्तीच्या घरात जाऊन जबरदस्ती घुसून त्याला आणि त्याच्या बायकोला बाहेर काढून असं रस्साभर मारत सुटलेत. तो जो झेंडा प्रचाराचा आहे त्याच्या दंड्याने मारलेला आहे त्याला. म्हणजे कुठेतरी मला वाटतं इलेक्शन कमिशनर नुसतं डोळे झाकून काम करते. जिकडे विरोधी पक्ष आले तिकडे त्यांची पूर्ण कारवाई किंवा पूर्ण ॲक्शन होते. पण जिकडे सत्ताधारी पक्ष आले तर त्यांचे डोळे झाकले जातात. म्हणजे ते म्हणतात ना की अंधा कानून, हे खरंच अंधा कानून आहे का? की जिकडे एका पक्षासाठी वेगळा न्याय, दुसऱ्या पक्षासाठी वेगळा न्याय. जे आरोपी आहेत, मी काल FIR वाचली आहे. जे आरोपी आहेत ते सगळे आरोपींना अटक केलं पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, तरी पोलीस नोटीस घेऊन त्यांच्या मागे फिरते. आज असे गुंड लोक, आज असे दादागिरी करणारे लोक जर फिरत राहिले तर इलेक्शनचा माहोल खराब होईल. आणि याची जबाबदारी कोणाची असेल? इलेक्शन कमिशनर त्या ऑफिसमध्ये बसून काय करतायत तिकडे? त्याचबरोबर जे कलम लावले, जी घटना घडली त्याची पूर्णपणे मी माहिती घेतलेली आहे. घटना पण पूर्णपणे त्याने कोणी नीट FIRमध्ये लिहिलेली नाही आहे. पूर्ण दबावाखाली काम केलं गेलं आहे. आज अशा गुंडांसाठी मला खेद वाटतोय की कुठला आमदार जाऊन पोलीस स्टेशनमध्ये बसतोय. आज काही असो, जनता ही जनार्दन नसते. आपण मतं मागायला जातोय, दादागिरी करायला नाही. आणि कुठेतरी हे सत्ताधारी पक्षाने समजावं. मॅडम, ज्याच्यावर केस आहे, FIR दर्ज झाला, तर त्यांना अद्याप अटक झाली नाही. काय लॉ अँड ऑर्डरचे फेलियर आहे का? मी पहिलाच म्हटलंय, हे अंधा कानून आहे. मारो पीटो कुछ भी करो, तरी तो माणूस आज बाहेर फिरतोय. आज माझी इलेक्शन कमिशनरची मागणी आहे, 10 दिवस आहेत, इलेक्शनचा माहोल खराब करायचा नाहीये. अशा लोकांना आतमध्ये करा आणि सगळ्यात पहिला तर त्यांचे पहिल्याचे जुने रेकॉर्ड काढा. त्यांच्यावर आधीच्या केसेस आहेत की नाही, आणि अशा लोकांना तुम्ही फिरून देता ते या वॉर्डाचे आहेत की नाही, ती माहिती करा. असे कुठेही जाऊन दादागिरी करतील आणि मारामारी करतील तर चालणार नाही. काँग्रेस पक्ष हे चालून देणार नाही.